नमस्कार निराधार बांधवांनो, निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव योजनेसाठी आपल्याला हप्ता हा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि ज्या मार्फत आपण या व्हिडिओत माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण सविस्तर माहिती बघूयात. यामध्ये आपण बघितलं असेल, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना संजय गांधी असेल, दिव्यांग बांधव असेल, श्रावण बाळ असेल किंवा इंदिरा गांधी असेल, ह्या पेन्शन योजना याबाबत एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये 4 मे 2026 याचा आपल्याला GR आहे. म्हणजे या महिन्यात आपल्याला हप्ता खूप उशिरा आलेला आहे. त्यासाठी मित्रांनो, शासनाचा आता 24 फेब्रुवारी 2026 निर्णयानुसार आपल्याला 23 मार्च 2026 या शासनाच्या निर्णयानुसार आपल्याला दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांसाठी मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता हे कोणकोणत्या योजना आहेत? संजय गांधी निराधार योजना असेल आणि इत्यादी ज्या योजना आहेत त्या योजनेबाबत आपण बघितलं असेल. या योजना आता सक्षमीकरण हस्तक्षेप करण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्याला काय बदल झाला आहे? या 1 एप्रिलपासून आपल्याला योजनेमध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत आपल्याला एक राबविण्यात आली होती. पण या सामाजिक न्याय विशेष सहाय्य यांच्यामार्फत आपल्याला मानधन दिले जातील. आता पण याच्यात तुम्हाला काळजी करण्याची कुठलीही गरज नाही. सध्याला आपण अजून काही यामध्ये वेबसाईटमध्ये काही यंत्रणा पूर्णपणे नसल्यामुळे आपल्याला सामाजिक न्याय विशेष सहाय्य यांच्यामार्फत आपल्याला मानधन हे वेळची वेळेला येणार आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल, योजनेच्या पूर्वीप्रमाणे चालू राहणार आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, जिल्हा अधिकारी असेल आणि तहसीलदार यामार्फत आपल्याला काम होणार आहे. नवीन अर्ज असतील, डॉक्युमेंट असतील, सर्व हे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फतच होणार आहे. हप्ता हा नेहमीच सुरू राहणार आहे. निराधार आणि यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. ही महत्त्वाची सूचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. UDID पोर्टलची नोंदणीचा अपडेट करणं आपल्याला आवश्यक आहे. तुमची KYC बाकी असेल, लवकरात लवकर KYC पूर्ण करा. ही जबाबदारी फक्त आपल्याला तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तुमचे लाभ आता सुरू ठेवण्यासाठी आपल्याला UDID हे अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्या निराधार दिव्यांग बांधव असेल यांच्यापर्यंत शेअर करा आणि जेणेकरून यांना ही पूर्ण माहिती मिळेल. आपण चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.